मयू तुझ्याकडे इतकं मजेशीर पाहत होती ना, तिच्या बहुतेक डोळ्यासमोरच येत नाहीये की तू पण तिच्या टीचर प्रमाणे ब्लॅकबोर्ड जवळ उभी राहून मुलांना शिकवतेस. आणि आपल्याला ना एखाद्या व्यक्तीला एखाद्या संदर्भ चौकटीत बघण्याची सवय झालेली असते. ती चौकट बदलली की आपण त्या व्यक्तीला ओळखूच शकत नाही. माझं झालं होतं ना असं की आपल्या बँकेतल्या मोठं कुंकू लावणाऱ्या मॅडम आहेत ना, त्या दिवशी मला त्या कॉलेज रोडवर भेटल्या. मी ओळखूच शकले नाही त्यांना. हो, मयूचं पण तेच झालंय. तुझ्याकडे मामी म्हणून बघायचं की टीचर म्हणून बघायचं ते कळत नाहीये तिला. आणि मामी म्हणून तुझ्या बाबतीत ना ती जरा जास्त पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे तू आता कोणाची तरी टीचर बनून त्या मुलांच्या जास्त जवळची होणार हे बहुतेक पटत नाहीये तिला. गंमत आहे नाही? हो, आपणही असंच होतो ना रे. म्हणजे काय, आपण प्रत्येक जण या फेज मधून जातो. हे पण तू काय करतेस? अरे मी उद्याच्या लेक्चरची तयारी करतेय. म्हणजे तू आता रोज असंच करणार? हो, सर विसरा आता सगळं. आता लेक्चरर झालीये मी. हो बाबा, आता काय नाही नाही, करा करा, कंटिन्यू करा मॅडम. मेघना, हे घे, तुझा डबा तयार आहे. अहो ताई, मी भरला असता ना. अगं अशी काय करतेस? सगळा स्वयंपाक तूच केलास, निदान मला डबा तरी भरू दे. मगाशी गरम होता ना म्हणून भरला नाही. बरं ताई, आधी मला सांगा, तुम्ही लोणच्याचं म्हणत होतात ना, तर कैऱ्या तुम्ही आणणार आहात का मी आणू येतात त्या मार्केटमधून? हे तुला कळतात का ग कशा कैऱ्या आणायचं ते? नाही म्हणजे मला त्यातलं फारसं काही कळत नाही, म्हणून मी कधी भानगडीत नाही पडत त्या. पण तुला जर कॉन्फिडन्स असेल ना तर तू नक्की घेऊन ये. हा, नाही तर आपण एक काम करूया. मी तुम्हाला फोन करते कॉलेजमधून निघाल्यावर. तुम्ही याल का मार्केटमध्ये आपल्या त्या पालेभाज्यांच्या ठिकाणी? तिथूनच पुढे बसतात ना कैऱ्यावाल्या. अय्या हो, चालेल की. मग मोऱ्यांब्यासाठी पण आणून टाकूया कैऱ्या. हो हो हो, अगदी चालेल. काय डबा न्यायला लागल्यापासून मला अगदी महत्व पटायला लागलंय लोणच्याचं आणि मोरंब्याचं. चला 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 चला, नाश्ता नाश्ता. बघा किती घाई झाली याची. मला सोडण्यासाठी लवकर येतोय हा, सांगते तरी ऐकत नाही. आता घाईघाईने नाश्ता करशील ते काही नाही आदित्य. आज मी तुझं अजिबात ऐकणार नाहीये. तू स्वस्थपणे नाश्ता कर आणि जा ऑफिसला. मी जाईन आपली आपली. अरे याला काय अर्थ आहे? मी एवढा येतोय तू गर्दीतून जाऊ नये म्हणून, आणि तुला त्याची किंमतच नाहीये. आदित्य अरे ए ए एक मिनिट, भांडताय कशाला? आदित्य, तू गपचूप नाश्ता कर बरं. आणि मेघना, तू गप्प बस. हे बघ, मला असं वाटतं की तू आदित्य बरोबरच जावंस आज, कारण तशी बस रिक्षाने गेली तरी तुला तेवढाच वेळ लागणार आहे. त्यापेक्षा आदित्य बरोबर गेलीस ना तर वेळेत तरी पोचशील, कळलं ना? आणि आदित्य, ती म्हणते ना जाईल तिची ती, तर जाऊ दे ना. तू कशाला उगाच धावपळ करतोयस, कळलं ना? तिचं ती जाईल. दोघे ना हट्टी आहात, आणि मला माहितीये मी कितीही सांगितलं ना तरी हा तुला सोडायला येणार म्हणजे येणार, आणि तो तोपर्यंत येणार जोपर्यंत त्याला कंटाळा येत नाही. हो की नाही आदित्य? करेक्ट आहे. ब्रेकफास्ट कर. थँक्यू. कसं झालं शिरा? ए शहाण्या, शिरा नाहीये, उपमा आहे तो. मुद्दाम करतो. हा, म्हटलं साखर का घेऊन ये. चला आता 2 तास ऑफ आहेत. बरं वाटतंय. इतक्यात दमलात तुम्ही? अहो मी इतकी वर्ष बोलतोय, दिवसातले कमीत कमी 7 तास आणि 20 वर्ष तरी बोलतोय. आता 4 तास सिनियर कॉलेजमध्ये. करा हिशोब करा बर, किती तास झाले? अहो ताज्या तपायची मंडळी तुम्ही, इतक्यात दमलात? अहो तुम्हालाही दम लागायचा की? मी आहे त्याला साक्षीदार.
तास बोलायचं म्हणजे दम लागणारच ना. गवयाला लागतो तसा दमसाच आपल्यालाही मेहनतीनेच तयार करावा लागतो. हे क्या हो रहा है? तुम्ही लोकांनी पहिली यादी तयार केली नाही अजून? आमच्या खांद्यावरची जबाबदारी घेणार कधी तुम्ही लोक? सर मला आता 2 तास ऑफ आहेत. मी आता लगेच यादी तयार करते. तशी साधारणपणे मुलं मुले आयडेंटिफाय करून ठेवली आहेत मी. 2 दिवसात आपण हे काम तडीला नेऊया. हा हो. एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही मॅडम. अहो ते गंमत करतात ते तुमची. तुम्ही एक काम करा, तुम्ही हा चहा घ्या, मग तुमच्या घशाला पण बरं वाटेल. त्याचं काय, आपल्या स्टाफ मधले सगळे प्रेमळ आहेत बरं का. अहो घाबरायचं काही कारण नाही. अहो मला खरोखरच खरं वाटलं. अहो मेघना मॅडम, चतुर्वेदी सर मोठे चतुर आहेत. कधी रागावून कधी गोड बोलून त्यांच्या गळ्यातली कामं बरोबर तुमच्या गळ्यात टाकतील. कल्चरल डे चे हेड आहेत ते. अहो त्यांनी स्वतःचा असा एक हेल्थ डे तयार केलेला आहे. विचारा हवं तर त्यांना विचारा. काय करणार, माझ्याशिवाय कॉलेजच्या आणि मुलांच्या कल्याणाची काळजीच नाही ना कोणाला. बघितलं ना तुम्ही, आता याने स्वतःच कबूल केलं ही सगळी कामं माझ्याच गळ्यात आहेत. बघितलं ना कसे चतुर आहेत ते, कळलं की नाही? बात ऐसी है मैडम कि जब मैं यहाँ नया था तब गांगुर्डे सर और नाइक सर ने ये सारी जिम्मेदारियां मेरे गले में डाल दी थी, तो जाहिर है मैं भी यही करूंगा. हा मॅडम घाबरू नका. हो आम्ही आहोत ना तुमच्यावर. हा पण काम तुम्हालाच करावं लागेल. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि तरफे या फक्कडच्या चहा सोबत मस्त बिस्किट होऊन जाऊ दे. आत्ता आणतो. थँक्यू सो मच. सिद्धार्थ रेळे ना, 11वी सी डिव्हिजन मध्ये आहेस ना तू? हो. थँक्यू सो मच. हॅलो, कुठे आहेस? बरं ऐक, आता आपण पहिले लिस्ट तर काढलीच आहे. उद्या ती वर्गात जाऊन पक्की करू. एकतर लेक्चर्स नंतर संध्याकाळी थांबावं लागेल किंवा मग गुड. तू शनिवार रविवारी पुण्याला जायचा प्लॅन करत होतीस ना साहिलला भेटायला? हो ग, प्रश्नच आहे. नाही ठीक आहे, तू नको काळजी करू. आपण बघूया काहीतरी. हा या सुनबाई, कॉफी तयार आहे. अहो नाना, अहो रोज रोज काय हो. अगं असं काय करतेस? हे काय आहे, जावई जसा सासूचा लाडका असतो ना, तसं सून सासऱ्याची लाडकी असते. कौतुक असतं त्याला, अभिमान असतो. तो सुनेमध्ये आपली लेक बघत असतो
आणि काय आहे, शेंडेफळ आहेस ना घरातलं. आता तुम्हाला बाळ झालं की सगळे मोहरे तिकडे वळणार आहेत, तेव्हा वर्षभर करून घे लाड. हा. थँक्यू. दे इकडे मग. नाही सॉरी. ये इकडे मग. बस 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 बस, जमून आलीस ना. हो बस. पण हा. नाना हा तुम्ही सवय लावणार आहात हा? लागू दे ग. मग आज काय खबर बात? आज एक नवीन जबाबदारी आली अंगावर. हम्म. वक्तृत्व स्पर्धेसाठी शिलेदार तयार करण्याची. अरे वा, गेट गेट गेट. नाही पण जरा जपून कर हं निवड. हो. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय नाही कळलं मला नाना. अगं, हे विद्यार्थी जसे मुलं मुली खूप सेन्सिटिव्ह असतात ना. तुम्ही काही कारणाने त्यांना नाकारलं तर त्यांचा खूप अपमान होऊ शकतो. मुलं बोलताना चाचरतात, अडखळतात, तुम्ही त्यांना बोलता, ते त्यांना खूप लागतं, दुखावले जातात मुलं. खोलवर कधी कधी जिव्हारी लागू शकतो त्यांनी, आणि हा परिणाम नंतर खूप काळपर्यंत राहू शकतो. तुला लक्षात येतं ना मी काय म्हणतोय ते? हो येते माझ्या लक्षात तुम्हाला काय म्हणायचं ते. मी नक्की काळजी घेईन. हम्म. पण नाना एक गंमत लक्षात येते तुमच्या. हम्म. मी रोज लेक्चर देऊन येते, दमून येते, हम्म. पण इथे आल्यानंतर मला कॉफीच्या कपाबरोबर एक छोटस गोड लेक्चर अटेंड करायला मिळतं. आली आली गंमत आली लक्षात. उद्यापासून नाही देणार लेक्चर. हो नाही नाना, मग उलट त्यामुळे मी फ्रेश होते. त्यामुळे हे लेक्चर आणि तुमच्या हातची कॉफी मला रोज हवीच, हे सांगते मी तुम्हाला. ओ मग डन. डन. अरे पण शेखर, माझं ऑलरेडी बोलणं झालंय गुप्ताजींबरोबर. आमची 3 सेशन झालेत यार, आणि आम्ही खूप चांगलं डील वर्कआउट केलंय. अगं आपण करणार आहोत ना आज यादी फायनल. मग एवढं डोक्यावर का बसलेत? नाही अगदी फोन करण्याची काय गरज होती? असं कसं? नाही नाही, असं कसं म्हणतायत त्या उपाध्याय आता? हे पण याला काय अर्थ आहे? रायवेल कॉलेज जे करतंय तेच आपण का करायचं? आपण आपल्या वेगळ्या पद्धतीनं करूया ना तयारी. आणि बघ, मुख्य म्हणजे ना, हा उपाध्याय आणि ती गुप्ताजी यांच्यातला इंटरनल इश्यू आहे. नाही नाही तुला नाही. हा मी बोलते मंजिरी मॅडमशी, त्या बरोबर समजावतील चतुर्वेदी आणि गांगुर्डेंना. हे बघ, आपला कॉन्टॅक्ट पॉईंट कोण आहेत? गुप्ताजी ना. मग तो उपाध्याय आहेत ना, त्यांच्याशी बोलतो. त्यांना म्हणा आपापसात सॉर्ट करा आणि मग आमच्याशी बोला. नाही ग, आपण बोललेलं बरं नाही वाटणार. हा हो हो ओके ठीक आहे, चल बाय. हो हो ठीक आहे, भेटल्यावर बोलू. बाय. आदित्य, हा? तुझा डबा भरलाय रे. आणि शिरा खातोयस ना? बरं दे थोडा. ठीक आहे. बस बस बस. अरे बस बस अगं, काय? मला अरे उशीर झालाय. तुला रोज उशीर झालेला असतो ना आदित्य. विजया, हा? अरे लोणचं नाही घातलंस तू शिऱ्याबरोबर? हवंय का तुला? नाही नाही ठीक आहे, राहू दे. ओ माय गॉड, काल आपण कैऱ्या आणायला भेटणार होतो. विसरले मी. आय एम सो सॉरी ताई. ओ डोक्यातूनच गेलं माझ्या अगदी. असं कसं झालं? अगं ठीक आहे मेघना, होतं असं कधी कधी. अहो नाही हो, ते वक्तृत्व स्पर्धेचं माझ्यावर आणि अंजलीवरच टाकलंय सगळं. त्या विचारांच्या नादात अगदीच विसरून गेले मी. सॉरी सॉरी सॉरी. अगं ठीक आहे मेघना, काही प्रॉब्लेम नाही. मी ऍक्च्युली तुझ्या फोनची वाट बघत होते, पण तुझा फोन आला नाही ना, मग माझ्या लक्षात आलं की तू बिझी असणार कशात तरी, म्हणून मग मी पण नाही उलटा फोन केला तुला. पण आज ना, आता माझी मी जाते आणि घेऊन येते कैऱ्या. आपण एकमेकींची वाट बघत बसलो ना तर व्हायचंच नाही ते कधी. ताई एक्स्ट्रीमली सॉरी. होतं असं कधी कधी मेघना. फक्त ना मी वेळ काढून ठेवला आता, हरकत नाही. पण बरं, तू हा शिरा घे. हं, मी जरा मुलांचं बघते. हा आलेच. ए बरं झालाय का आदित्य? हो हो. हा बोल शेखर, झालं का बोलणं उपाध्यायाशी? काय म्हणणं आहे त्यांचं? अरे नाही नाही नाही, कसं शक्य आहे?
अरे पण नाही, जीएम मुंबईत कुठे होते काल? ते तर हैदराबादला होते ना. अरे सीजीएमशी जर त्यांचं बोलणं झालं असतं तर त्यांनी आपल्याला ते ब्रीफ केलं असतं ना. नाही नाही, हे बघ शेखर, मला खात्री आहे उपाध्याय आणि हो तर मी बोलतो ना उपाध्यायांशी. हो आता मी निघालोच आहे ऑफिसला यायला. हो भेटून बोलूया आपण. ठीक आहे, चल बाय. हा सरळ निघून गेला, तेही डबा न घेता. मला नेण्याचं जाऊ दे, बाय पण नाही म्हणाला साधं. ऐक ना, तू इथेच थांब, मी जाऊन येतो. हा, ही बॅग पकड. ठीक आहे, चल. मॅडम, काय रे? मॅडम, ही फुलं तुमच्यासाठी. माझ्यासाठी? पण मॅडम, तुम्ही नेहमी हसत राहावं ना म्हणून. अरे बरं, थँक्यू. ओ, त्या दिवशी तू मला फुटबॉल पासून वाचवलंस, आज मला फुलं देऊन हसवलंस. बघूया तू उद्या काय करतोयस ते. मॅम, तुम्ही तुमच्या लेक्चरला म्हणाला होतात ना, यू स्माइल अँड द वर्ल्ड स्माइल्स विथ यू. ते मला पटलंय. पण मॅम, आज तुमचंच हसू कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय. थँक्यू. कधी कधी आपण दुसऱ्यांना सांगतो आणि नंतर स्वतःच विसरतो, हो ना? पण थँक्यू सो मच. तुझ्या फुलांनी मला आठवण करून दिली. वेलकम. बाय. सर, ही लिस्ट तयार केली आहे. ऍक्च्युली त्यांच्या वर्गातल्या परफॉर्मन्सवरून आम्ही हा अंदाज बांधलाय, पण प्रत्यक्षात या सगळ्यांनाच वक्तृत्वाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये रस असेलच असं काही सांगता येत नाही. ते आपल्याला कळेलच. त्यासाठीच आपण या वर्कशॉपचं आयोजन केलंय. रविवारी सकाळी आपण या सगळ्यांना बोलूया आणि काही सेशन्स घेऊया. ते कोणते ते मी तुम्हाला सांगतो. हे जे वर्कशॉपचं डिझाईन मी तयार केलंय तेच मी तुम्हाला देतो, म्हणजे नीट कल्पना येईल तुम्हाला. ठीक आहे? ओके. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की वर्कशॉपचे डिझाईन ही एक गाईडलाईन असणार आहे. प्रत्यक्षात भर असणार आहे तो उत्स्फूर्ततेवर. त्यामुळे हे वर्कशॉप खूप इंटरेस्टिंग होतं दरवर्षी. खरं आहे. हो, आमचाही उत्साह वाढलाय. आम्हालाही खूप काही शिकायला मिळणार आहे ना. राईट. तर मला लेक्चर आहे, मी निघते. मलाही. अंजली, रविवारी वर्कशॉप असेल तर तुझं पुण्याला जायचं काय? मी विचार करते आई आणि साहिलाच इथे बोलवून घ्यावं. म्हणजे खूपच कठीण आहे. जाऊ दे,
पुढच्या शनिवार रविवारी जाऊन येईन. बरं चल, माझं शेवटचं लेक्चर राहिलंय. आणि तुझं काय, लेक्चर संपली? हो संपली. ठीक आहे, उद्या भेटू. बाय. बाय. आदित्य फोन का नाही उचलत आहे? सकाळी सगळा गोंधळच झाला. आदित्य माझ्या रागावलाय म्हणून फोन उचलत नाहीये की गाडीवर आहे म्हणून? ठीक आहे, लेक्चर संपले तर लवकर घरी जाते, त्याची समजूत काढते. त्याचा राग? पण मी काय केलं? अच्छा, सोडायला येऊ नको म्हंटल ना.